अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वेचे तहसीलदार चंद्रभान कोहरे सेवानिवृत्त यांच्यासह मंडल अधिकारी आणि तलाठ्यांविरुद्ध गुन्हा नोंदवल्याच्या निषेधार्थ महसूल संघटनांनी गुरुवारी 6 जुलैला केलेलं काम बंद आणि लेखणी बंद आंदोलन 4 दिवसांनंतरही सुरूच आहे। अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वेचे तहसीलदार चंद्रभान कोहरे यांच्यासह मंडळ अधिकारी व तलाठ्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्याच्या निषेधार्थ महसूल संघटनांनी गुरुवारी 6 जुलै रोजी काम बंद व लेखणी बंद आंदोलन केलं। ते आजपर्यंत सुरू आहे। संपूर्ण जिल्ह्याभर आंदोलनाचा इशारा संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता। शासकीय जमिनीवर होत असलेलं अतिक्रमण रोखण्याचा प्रयत्न केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे। शासकीय कर्तव्य बजावताना गुन्हे दाखल झाल्यास अधिकारी कर्मचाऱ्यांनी कामं करावी तरी कशी असा प्रश्न शिष्टमंडळाने उपस्थित केला। कर्मचारी संघटनांची मागणी आहे की नोंदविलेला गुन्हा नियमबाह्य असल्याने तो तत्काळ मागे घ्यावा। खोटे गुन्हे नोंदविणाऱ्या पोलीस निरीक्षक विरुद्ध निलंबनाची कारवाई करावी यासह अन्य मागण्या जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून करण्यात आली आहे। चौथ्या दिवशी ही मागणी पूर्ण न झाल्याने संघटना बेमुदत काम बंद व लेखणी बंद आंदोलन करीत आहे। संघटनेची मागणी आहे की पोलीस निरीक्षकावर निलंबनाची कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही सर्व काम बंद व लेखणी बंद आंदोलन करणार। अचलपूर तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय सर्व 4 दिवसांपासून पूर्णपणे बंद आहे। शैक्षणिक सत्र सुरू झालं असता लागणारे कागदपत्र कसे मिळवावेत ही मात्र चिंता विद्यार्थी व पालकांमध्ये दिसून येते। हे आंदोलन मंडपामध्ये उपविभागीय डॉक्टर व्यंकट राठोड, तहसीलदार जैन, नायब तहसीलदार काळे, नायब तहसीलदार विधाते, उपविभागीय पटवारी सनघनताचे अध्यक्ष अरुण झाकारडे व सर्व पटवारी मंडळ अधिकारी यांनी सहभाग दर्शविला। शासकीय ई-क्लासच्या जमिनीवर अतिक्रमण काढण्याकरता धामणगाव रेल्वेचे तहसीलदार, तेथील संबंधित मंडळ अधिकारी आणि तलाठी ई-क्लासवरील अतिक्रमण काढण्याकरता गेले असता ज्या व्यक्तीने ई-क्लासवर अतिक्रमण केलं होतं त्याच व्यक्तीने पोलीस स्टेशनला जाऊन या 3 लोकांचा रिपोर्ट दिला आणि तेथील संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी त्या रिपोर्टवर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार या 3 लोकांवर कारवाई केली आणि तो गुन्हा नोंदवून घेतला। तो गुन्हा नोंदवल्यामुळे या 3 लोकांना भूमिगत व्हावं लागलं। आज त्यांची पळापळ होत आहे आणि शासकीय कर्मचारी जेव्हा स्वतःच्या कार्यात असतो, शासकीय कार्य करतो, अशा वेळेस पोलिसांची ही भूमिका नव्हती आणि असा कुठलाही गुन्हा नोंदवण्यापूर्वी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांचे वरिष्ठ जे अधिकारी आहेत त्यांची परवानगी घ्यायला पाहिजे। हा गुन्हा दाखल करावा किंवा करू नये याबद्दल शहानिशा करायला पाहिजे, परंतु अशी कुठलीही शहानिशा न करता डायरेक्ट संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले। त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील 14 तालुक्यामध्ये आज शुक्रवारपासून कामबंद आंदोलन सुरू आहे। आजच्या या आंदोलनाशी मी सहमत नाही। लोकांना त्रास होत आहे आणि कर्मचारी अधिकारी उद्धटपणाने लोकांशी आपला व्यवहार करतात, त्यामुळे लोक चिडलेले आहेत। पण म्हणूनच जो प्रकार घडला मागच्या दिवसात पटवारी आणि नायब तहसीलदारच्या विरोधात जे तक्रार नोंदवण्यात आली, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला। हा गुन्हा हाच सिद्ध करतो की अधिकारी आणि जे कर्मचारी आहे जे उद्धट झालेले आहेत, वात्रट वागणूक ते लोकांना देत आहे। म्हणून त्रासलेले लोक आपला कुठंतरी शोध घ्यायचा आपलं काम होत नाही आणि रागाने ते असे अधिकाऱ्यांच्या विरोधात किंवा कर्मचाऱ्यांच्या विरोधात तक्रार दाखल करत आहे, मारहाण करत आहे। याच्याशी सबक घेऊन अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी लोकांना चांगली वागणूक द्यावी। लेखणी बंद आंदोलन महसूल कर्मचारी संघटना अचलपूर यांनी केलेलं आहे। हे आंदोलन शुक्रवारपासून सुरू आहे। शाळा कॉलेजचे दिवस आहेत, विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचे आहेत, पालकवर्ग त्रस्त आहे, विद्यार्थी सैरवैर झालेले आहेत, काय करावं काही सुचत नाही आहे। सर्व कर्मचारी संपावर गेल्यामुळे, नायब तहसीलदार संपावर गेल्यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत। त्यांच्या महत्त्वपूर्ण ज्या शैक्षणिक बाबी आहेत, ज्या गरजा आहेत त्या पूर्ण होऊ शकत नाही आहेत। त्याच्यामुळे आम जनतेला फार त्रास आहे। प्रतिनिधी इर्शाद अहमद, NTV न्यूज मराठी, अचलपूर।